माझ्या बेस्टीची हालत आहे। इकडे बघा माझ्या साड्यांचा पसारा। परवा आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲनिव्हर्सरीला काय गिफ्ट पाहिजे तर हा माझा ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे। आवड बघ कशी खात आहे। आजारी आहे माझा। काय बोलते तनू? 4 वर्ष नाही। तनू किती वर्ष नाही करणार आहे तनू। हे सगळे मी पॅक करून आणलंय। आम्ही बघा 7 वाजता पोचले लग्नाला। या जेवायला। इकडे बघा फोटोशूट चाललंय। बोल वैभू, काय बोलल वयाला? हाय गाईज, तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी वैष्णवी सूरज यूट्यूब चॅनलवर। तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते कारण की लास्ट ब्लॉग माझ्या बड्डेचा होता आणि आज आम्ही चाललो हल्दीला। माझ्या बेस्टीची हालत आहे आणि हल्दीला 2 ठिकाणी जायचं आहे। एक नवऱ्याकडून पण आम्हाला कार्ड आलं आणि नवरीकडून पण। पहिले आता आम्ही जाऊ बघू ते कुठे नेतात पहिले। आणि तब्येत म्हणजे खूपच बिघडलेली 2-3 दिवस, ताप, सर्दी, खोकला आणि अजून पण हात थरतात माझा मोबाईल पकडायला। तर मी हा व्लॉग आता दुपारूनच स्टार्ट केला आहे। ते येणार होते लवकर आणि जरा जायचं पण आहे आम्हाला बाहेर, तर बघू आता आपण। इकडे बघा माझ्या साड्यांचा पसारा, कोणती साडी लावू। ह्या साडीला ब्लाऊज शिवायला कोणच भेटत नव्हती, कसं तरी करून 2 दिवसात शिवून आणलंय हा ब्लाऊज मी। तेही मला बड्डेला घेतलेली साडी मला आज हल्दीला लावायची होती, त्याच्यासाठी मी काय काय केलं आहे म्हणजे कोणच भेटत नव्हतं। एवढ्या अर्जंटमध्ये मला शिवूनच देत नव्हता कोण। तर आमच्याच ताई भेटल्या मला, माझी सिस्टर इन लॉ सोनताई, आणि त्यांची पण लग्नाची घाई गडबड होती तरी दिला मला ताई शिवून पटकन। आणि आता मी ही साडी लावते आणि एवढा पसारा काढून ठेवलं आहे मी, काय करू काय नाही। आणि ते येऊन घरी केस कापून परत गेले शेडूंगला कारण मला भूक लागले आणि हल्दीला जेवायला होईल ते होईल तोपर्यंत ते मला शॉर्मा घेऊन येतात। आजारी आहे म्हणून मम्मीच बनवणार आहे घरी जेवण, कारण मला ती काढा बनवणार आहे प्यायला। तर असं कधी जाते घरी। आणि भाविकाचा फोन आलेला मला, बोलते का लवकर नको येऊ, बोलते पहिले तिकडे वयाला जा, इकडे डायरेक्ट नाचायला हे बोलते। तर आता तिचं ऐकायलाच पाहिजे म्हणून पहिले वयालाच जाऊ आम्ही। तोपर्यंत उद्या लग्नाशी येऊन तर आमची खूपच घाई होणार आहे कारण की 2 तारखेला आहे त्यांचा बड्डे आणि मला बड्डे रात्री 12 वाजता सेलिब्रेट करायचं आहे त्यांचा, कारण की आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी पण त्याच दिवशी असते म्हणून मी बड्डे त्यांचा रात्री सेलिब्रेट करते। तर आता लग्नाशी येऊ कधी आणि सगळी तयारी करू कधी, तरी पण काहीच मी अजून केला नाही, फक्त नुसते गिफ्ट्स घेऊन ठेवल्यात, पॅक वगैरे काहीच केले नाही त्यांना आणि लपून ठेवल्यात। तर बघू उद्या किती वाजता येते लग्नाशी, कारण की 8-9 तर वाजणारच, 9-9:30 नक्कीच। घरी येऊन मला करायची अजून प्लॅनिंग भरपूर काहीतरी, अजून तर डोक्यात काहीच शिरलं नाही। गेल्या वर्षी खूप काही केलेलं एकटीनेच, 3-4 तास घालवलेले करायला मी। बघू आता तिकडनं आल्यावर काय जमतंय का, करते जमेल तसं। आणि दुसऱ्या दिवशी आणि सारखे लग्नात चालू आहेत, आम्ही कुठे जाऊ कुठे जाऊ। ॲनिव्हर्सरीला आम्ही फिरायला जाणार होते पण वैभवीच्या लग्नामुळे कॅन्सल केला आम्ही फिरायला जायचा। बघू पुढे नंतर लग्न वगैरे झाल्यावर जायचं चाललंय कुठेतरी, समजेलच तुम्हाला। विचारा माझा नवरा बघ दमून आलाय, केसईचं कापून मला खाऊ घेऊन। काय ओव्हर ॲक्टिंग ना ती। इकडे मला शॉर्मा आणलंय खायला, पेशंट आहे तरी पण। आणि बघ चला आता आमची तर तयारी झाली हल्दीला जायची आणि आम्ही दोघंही आज सुद्धा ट्विनिंग केले आहो।
आहो बोला की आहो. तर ते काम करतात. आता मी निघतो जायला. आणि चेहरा मग आज माझा किती काला पडलाय, कारण की खूप मोठी स्टोरी आहे त्याच्या मागे काला पडण्याची. आत्ता चालू आम्ही वयाला आणि आमचे जावई बसले पाणी व्यायला. आणि आता आम्ही जेवू आणि नंतर हळदीला जाऊ तोंड दाखवायला. आधी जेवायचं ना. काहीच बोलत नाही. बोला. परवा आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲनिव्हर्सरीला काय गिफ्ट पाहिजे तर माझ्या नवऱ्याने नवीन कंठन केले मला 15 तोल्याची. तर ते दाखवते तुम्हाला. आजच मूर्त केलं आहे मी तिचा. काय हो मला कंठन केलेली. तर हा माझा ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे. बघितला उद्याची आमच्या नवऱ्याचा. तर मी घालून दाखवते बघ ते कशी वाटते. कशी वाटते. मी यांना मुद्दाम चिडवण्यासाठी करते. ही काय गंठन आईंची आहे. आई नवीन केले आमच्या आत्ताच. आणि येई मला अजून काही गिफ्ट नाही घेतला म्हणून मी मुद्दाम बोलते का ही गंठन मला येई केले घ्यायला नको. मी कधीपासून सांगते 50 तोल्याची द्या बनवायला, द्या बनवायला, देतात बनवायला. आता बा ऐकायला नाही जाईल, बा ऐकायला नाही जाईल. बघू 2 वर्षात येते का मला तेवढी मोठी. इकडे आम्हाला चिकन सूप केलं मम्मीने. मी आजारी आहे म्हणून आणि यांचीच एकट्याची मज्जा आहे. माझ्यामुळे माझ्या नवऱ्याला पण खायला भेटतंय. पेशंट मी आहे. आवरड बघ कशी खात आहे. आजारी आहे. माझा आजारपणाचा इलाज. आता आम्ही हल्दीला जायला निघलोय तिकडे. तर आता आमची दीदी पण आले. दीदी भेटली मला, रोहिणी दीदी. किती मेकअप करून आले बघा. आणि मी आज नुसते काली पडले 2-3 दिवस टॅन उन्हाचा. तर चला आता आम्ही चाललो हल्दीला. आमचं शेलके काय हाडा पडतात नुसतं आतमध्ये. अजून मी दाखवतो तुम्हाला. थांबा. अहो हल्दीला लाव. वैभवी काय बोलल. हल्दीलाच चाललंय. तर बंटी दादा काय बोलल. 2 माणसाही मटण वाचवला आमचा. बघा माझा पण खाऊ मोकला. आता इथे तर हजेरी लावली. आता आमच्या मॅडमकडे हजेरी लावायला चालला होता. जेवण खाऊन बोलणार आहेत आम्हाला ते. एवढे लेट आले म्हणून. 8:45 झाले इथेच. तर हे काय उठतात का. त्यांना मेवूने भेटलं का ते तिकडंच हरवतात. मग मला फोन करून बोलवायला लागतं दरवेळेस. मी स्पेशल बिर्याणी इकडे. आणि जावई स्पेशल. आमच्या काकी संकेतची मम्मी आणि हे आमचे काका. सगळ्यांची ओळख करून देते मी. आणि मी आता सांगते. काय बोलते तनू. 4 वर्ष नाही. तनू किती वर्ष नाही करणार आहे तनू.
कंटिन्यू करताना आलाच नाही जास्त, तर आज करते. आणि आता चालले मी शेडूंगला, कारण मला गिफ्ट पॅक करून आणायचं आहे आणि माझ्याकडे आज खरंच खूपच कमी वेळ आहे सगळं करण्यासाठी. तर मी आता पटकन जाते आणि जाऊन येते आणि बघते अजून काही भेटलं तर आणते. एवढी मोठी बॅग घेऊन चालले. आता आम्ही आलो पॅकिंग करायला आणि तिकडे पॅकिंग सुरू आहे आमची. तोपर्यंत मी इकडे तिकडे बघते काय अजून घेऊ का त्यांना. हे सगळे मी पॅक करून आणले. मी आता पहिले ग्रीटिंग कार्ड बनवते, कारण मला ग्रीटिंग कार्ड घरीच बनवायला आवडतं विकत आणण्यापेक्षा. मी आणि सगळं सामान आणलं आहे. तर चला लागते का मला. माझ्या ग्रीटिंगची डेकोरेशन चालले आणि पसारा बघा इकडे. कसा वाटतंय. ते गेलं पनवेलला, म्हणून मी माझं काम पटापट आवरते आणि तयारी करायला पण घ्यायचं आहे. लग्नाला जायचं आहे वैभूच्या. 6चा लग्न आहे, तरी घरातनं निघायला लागेल 5:30ला, तेव्हा टायमिंगवर पोहोचू आम्ही. चला. 1 तासानंतर माझं ग्रीटिंग तयार झालेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. आता मी डेकोरेशन करायला घेते. खूप घाई झाली माझी, पटकन बलून फुगवते. तोपर्यंत आपला स्टँड आहे हेल्प करायला माझी. लग्नाशी यायला उशीर होईल म्हणून मी आधीच डेकोरेशन करून घेतला. बरं उशीर झाला तर आमची तयारी चालू आहे जायची. आणि तिकडे लग्न पण लागलं असेल बहुतेक, कारण की ते पनवेलला गेलेले आणि मी हेअरस्टाईल करायला गेलेले गावात. तर मला पण खूप वेळ झाला आणि त्याला पण खूप वेळ झाला यायला. आणि इकडे माझी रात्रीची पण तयारी चालू होती जराशी. आता चाललो बघू लग्न लागलं आहे का तिकडे. हे आमचे शेळके बघा, आज पण मॅचिंग केले. दरवेळेस माझ्यासारखं करायलाच लागतोय ना. चलो फिर निकलते हैं. आम्ही बघा 7 वाजता पोचले लग्नाला. यांच्यामुळे लेट झालं. यांच्यामुळे बसमध्ये कोण जाणार असेल तर मी त्वरित बस कडे रवाना हे बघा, ही आमची छकुली. सोडण्यात येईल. इकडे बघा फोटो काढायला 3 वेळा पावडर तापून आले. ही रिंकू दीदी आमची. लग्न करायचंय कोण असेल तर DM करा. हा DM करा कोण असेल तर. बघा कसली भारी दिसते. या सगळ्या पोरांचं लग्न करायचे हे बाई. नवरा बसाचे असं ऐकलंय मी. शुक्रवारी लग्न आहे असं बोलतात. जेव जास्त जेव. टाटा घे ग. नवरीचा भाऊस बघ पत्रावल्या घेऊन, काय बोलतात प्लेटी घेऊन. करवली बघा आमची. ये तर बर्थडे म्हणून मी गप बसले आज तुमची. पार्टी बघा, बर्थडेची पार्टी. हो आमच्यातर्फे. हो यो बोलते का माझ्या लग्नाला तर मी जेवण नाही देणार. बरं तुम्ही आत्ता इथंच जेवा.
याचं शुक्रवारी लग्न आहे. जर याचं नंतर फोटो इथं आलं तर समजा काही मी ब्लॉग मध्ये आधीच सावध केलेलं तुम्हाला. पळून कुठं आणणार आहे तिला? हा पळून आणणार आहे. हा जून मध्ये जाणार आहे. ठीक आहे ती फुकण्या घाला घसरले बघ. हा जेव तू. तुला आज कोणतरी DM करेल. उद्या टाकीन उद्या. शुभम तर काय बाबा. ए पोऱ्या पसंत आहे आम्हाला. इकडे बघा फोटोशूट चाललंय. नवरदेव बघ. जावय भाऊच आहे तो माझा कुठे जावय तो. नवरी मुलीचा भाऊ पुढे हा कैऱ्याचा जावय बघ. कोणाला बघ करतोय बघा. बघा आमची वैभव फिरते गोल गोल. तरी घे. आता बरोबर आता 7 फेऱ्या फिरायला लागत्या. नंतर किचन बेडरूम हॉल फेऱ्या. बोल वैभव काय बोलल वयाला. बोल कॅन्सल करू. नाही वैभवला काय बोलत बोल. वैभव चांगली साखर द्या. एक वाटी साखर द्या काकी कढीपत्ता द्या. 2 मिरच्या झाले कांदा पाहिजे. इज्जत काढले वैभवची लग्नाला. तो घाबरत होता आता व्हिडिओ मध्ये यायला. गरीब आहे काय वैभव. आमची नवरी चेंज करायला गेले अजून काय आली नाही. 1 तास झाला आणि आम्ही सगळी कंटाळलो कारण की आम्हाला फोटो काढायला जायचं आहे. आणि इकडे चालले खेचाखेची एकमेकांना चिडवतात नुसते. खूपच काय असतात. आम्ही आता कंटाळलो आणि घरी जाऊन मला डेकोरेशन वगैरे करायचं आहे. काहीच समजत नाही. विशाल आमचं पाणी घेऊन आलंय. माझा ऐकलंय त्यांनी. चांगला भाऊस आहे. तू काय नाही कामाचा हाड. मग त्याला काजू बदाम दिलं येऊ ना चांगला काय. भावीस पण करीत त्याला काजू बदाम याच्या पुढे. आणि आम्ही भावीस लावला ना आम्हाला वेपर्स. अरे तुम्ही कधी पण याल. तो काही येईल का. बाबा पहिले भाऊ ना पाणी घ्या हो भाऊ. आणि आम्हाला वेपर्स का बोल बोल. काय सोडू नका. खाल्ला असं पण तो माणूस कोणतरी होता ना म्हणून खाल्ला. कोण माणूस होता? कोणतरी खाल्लं मग. अरे भाऊबीज करायला आले त्याला वाटलं का आमचं पप्पा आहेत बाबा आहेत म्हणते. बाबा बरे आहेत का. इलेक्ट्रिशियन होता ना. अरे सगळं लक्ष दे रे तुला. मेमरी पीठ आहे आपली. 2-3 वेळा ब्लॉग बघितलेला दिसतंय. बरोबर ना. इकडं पाणी असं पितात जसं का काय आहे ना काय ना अमृत. गरिबांची ताण भागवली. विशाल दादा तुम्हाला थँक्यू मनापासून धन्यवाद. 101 रुपयाचं बक्षीस. अंकित माझं फोटो काढ चल एकटीचं तिथं. रील्स वगैरे बनवू चल. अरे राम्या खोबऱ्याच्या वाट्या. बाबा पप्पा बघतील व्हिडिओ ना मला बोलते बबली बरी बोलते. आताची घडी तोंडावर बोट भाविकाच्या खिशात 100ची नोट. बघू आहे का किस्सा आहे का. किस्साच नाही काढला. त्याला सांगा किस्से शिवून देवा ना. तेवढं मोठं काय केलं तू सांग. काय नाही. कोण आहे. कोण. जया भाभी. बबिता. तुला एकट्याला नाही घेतलं ना. एवढी काय लागली दिसत. बघितलंय ना रे.
भूक लागली भूक. जेवली नाही का एक चिकन डिश ए टाळ्या वाजवा. डालेगा